पालघर तालुक्यातील माकुणसार या गावातील मोकळ्या जागेत खुलेआम 3 पत्ती जुगाराचा खेळ खेळणाऱ्या एकूण 11 जणांना केळवा सागरी पोलिसांनी छापा टाकून पकडलंय। या कारवाई दरम्यान पोलिसांनी 5,96,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी काही ग्राहक आणि जुगार चालवणाऱ्या एकूण 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली आहे। या 11 जणांवर केळवा सागरी पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 12 प्रमाणे केळवा सागरी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आल्याने पालघर पोलिसांची गस्त सुरू आहे। याच अनुषंगाने केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दत्ता शेळके यांनी परिसरातील कार्यक्षेत्रात दिवस रात्र पेट्रोलिंग सुरू केलं आहे। शुक्रवार दिनांक 5 एप्रिल रोजी पेट्रोलिंगवर असताना माकुणसार गावातील ब्रह्मदेव मंदिरासमोरील रुपेश पाटील यांच्या घराच्या पाठीमागील चिंचेच्या झाडाखाली बेकायदा जुगार खेळ सुरू असल्याचे त्यांना निदर्शनास आले। तर पोलिसांनी तात्काळ छापा टाकून 11 जणांना यावेळी अटक केली। सोबतच त्यांच्या जवळील रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल, मोटरसायकल असा एकूण 5,96,230 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। या प्रकरणी केळवा सागरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।